रामकृष्ण हरी माऊली. तर आपल्यासोबत आता सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर एस कार्तिकेयन सर आहेत. सर, पालखी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, काय भावना आहेत? पुणे जिल्ह्याने जितेंद्र डोडी सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून आता तुकोबाच्या पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आता हँडओव्हर करत आहेत. आणि मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सगळ्या वारकरीच्या मी सोलापूर जिल्ह्यामध्ये मी स्वागत करतो. तुम्ही आता नवनिर्वाचित इकडचे कलेक्टर आहात. तुमच्याकडून आता पहिल्यांदाच वारीचं सगळं नियोजन करण्यात येत आहे. कशा पद्धतीचं नियोजन करण्यात या येतं? ठिकाणी आम्ही मागच्या 15 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने पूर्णपणे नियोजन केलेले आहे. जवळपास आम्ही 15 दिवसापासून पंढरपूर आणि अकलूजमध्ये मुक्काम करून आम्ही पूर्ण नियोजन केलेली आहेत. आपण बघितलं असेल तर वारकरी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपणं जाण्यापर्यंत पूर्ण त्यांच्या सुविधा आम्ही केलेली आहे. सकाळी उठल्यापासून स्नानगृह असो, टॉयलेट्स असो, हिरकणी कक्ष असो आणि वॉक करत असताना पूर्णपणे फूट मसाजर्स आम्ही नियोजन केलेली आहे. जर्मन हँगर्स नियोजन केलेली आहेत. प्रत्येक विसावाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही अशा पद्धतीने नियोजन केलेली आहे. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांच्या राहण्याच्या सुविधा, फॅन्स आणि त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर सुद्धा आम्ही लावण्यात गेलेली आहेत. आणखीन चांगल्या पद्धतीने आम्ही वाढवायचे आणि पुढे जाऊन आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, तुम्ही पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेताय, काय वैयक्तिक अनुभव कसा वाटतंय सगळं अनुभव? आतापर्यंत हे माझा सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून माझा पहिला अनुभव आहे. आणि मी असं वारीच्या बद्दल ऐकलेलेच आहेत. पहिल्यांदा मला हा वारी आयोजन करायला संधी भेटलेली आहे. विठुरायांच्या ब्लेसिंगने मला हा संधी भेटलेली आहे. मला खूप वेगळं वातावरण वाटत आहे. अशा पद्धतीनं वातावरण माझं आयुष्यभर मी अनुभवलेच नाहीये, पण खूप चांगला अनुभव भेटत आहे. एक क्षणामध्ये सुद्धा ताण आलेलं नाहीये, पण खूप चांगला अनुभव आहे. धन्यवाद सर, न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल. तर आपण बघतोय की हे होते सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर एस कार्तिकेयन आणि हा अनुभव अद्भुत आहे, वेगळा आहे, अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर एक चोख नियोजन वारकऱ्यांसाठी करण्यात आलेलं आहे, असं सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाढे, न्यूज 18 मराठी, नीरा.